कामोठे शहरामधील मागील 3 वर्षांपासून प्रलंबित असलेला पेट्रोल पंप हा बंद होता। हा पेट्रोल पंप लवकरात लवकर चालू व्हावा या हेतूने आज कामोठे मंडळ भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सेक्टर 18 येथे स्थित पेट्रोल पंपाची पाहणी करण्यात आली। ही पाहणी करण्यासाठी यावेळी मंडळ अध्यक्ष विकास घरत आणि समाजसेवक रवी गोवारी यांनी पेट्रोल पंपचे मालक यांच्याशी फोनवर बोलून सर्व समस्या समजून घेतल्या। पेट्रोल पंप बंद का आहे या समस्यांवर उपाय म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सडको, वन विभाग आणि पनवेल महापालिका यांच्यासोबत बैठक घेऊन हा पेट्रोल पंप कामोठेच्या नागरिकांसाठी कसा लवकरात लवकर चालू करण्यात यावा या संदर्भात चर्चा करण्यात आली। पेट्रोल पंप लवकरात लवकर सुरू व्हावा या विषयावर तोडगा काढून पेट्रोल पंप कामोठे शहरातील नागरिकांच्या सेवेत रुजू करण्यात येईल असा विश्वास भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। नमस्कार। आज भारतीय जनता पार्टी कामोठा मंडळ याच्या वतीनं आज बरेच दिवस बंद असलेला 3 ते 3.5 वर्ष बंद असलेला हा पंप याच्यासाठी आम्ही बरेच वेळा भारतीय जनता पार्टी म्हणून अनेक प्रयत्न केले। तर आज खास आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने इथे व्हिजिट देण्यासाठी आलो आणि याचे जे मालक आहेत त्यांच्याशी चर्चा केली की बरेच दिवस हा काम का बंद आहे। तर काही CRZचं काही कारण सांगितलं, काही महानगरपालिकेचे कारण सांगितलं, काही सिडकोचे कारण सांगितलं। या सर्वांवर आम्ही आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काही दिवसातच महानगरपालिका असेल, सिडको असेल किंवा CRZ असेल यांच्याशी संवाद साधून हा पेट्रोल पंप लवकरात लवकर कसा चालू होईल यासाठी प्रयत्न करू आणि नक्कीच येणाऱ्या दिवाळीच्या आत हा पंप चालू होईल अशी अपेक्षा बाळगतो। आणि येणाऱ्या काही 2 ते 3 दिवसात आम्ही या मीटिंग्स अरेंज केलेल्या आहेत। तर कामोठ्याला नक्कीच हा पेट्रोल पंप लवकरात लवकर चालू करून आम्ही देऊ। ब्युरो रिपोर्ट कामोठे, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।